नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ॲग्रो फार्ममध्ये. तर मित्रांनो, आज टॉपिक तुम्हाला समजलं असेल. आज आपण हळद लावली होती, या 2 वर्षांनी काढत आहोत. तर तुम्हाला दाखवतो, पुढे बघत राहा. आणि जर कुणाला हळद पावडर हवी असेल तर आपल्याशी नक्की संपर्क करा. आपला नंबर आहे 9224063072. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9167654905. तुम्हाला थंबनेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर भेटेल. तर तुम्ही बघू शकता, इकडे हा एक शेत आहे, त्या इकडे 2 शेतामध्ये आपण हळद काढलेले आहे. तर आपण हळद काढण्यापासून म्हणजेच शेतातून हळद काढण्यापासून ते हळद पावडर करण्यापर्यंत असा पूर्ण मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, हा पार्ट 1 आणि पार्ट 2 असे आपण 2 भाग करणार आहोत. कारण मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठे होणार आहेत. तर मित्रांनो, हा भाग 1 आहे आणि भाग 2सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. तर आज आपण आपल्या फॅमिलीमधलीच माणसं आज आपण सर्व मिळून हळद काढत आहोत, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, मी दूध देण्यासाठी बाहेर गेलो होतो, तर आत्ता लेट आलेलो आहे. आणि बघू शकताय हळद काढायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत एक 12-12:30 वाजलेत. आणि आपले एक शेत आहे, तो पूर्ण खोदून झालेला आहे. आणि ही हळद आपण 2 वर्षांनी काढतो आहे. हा आपण 2 वर्ष आपण जमिनीमध्ये ठेवली होती, कारण गेल्या वर्षी हळद व्यवस्थित झाली नव्हती जमिनीमध्ये तयार. त्यामुळे आपण 2 वर्षांनी हळद काढतो आहे. 4 दिवस आधी आपण मित्रांनो त्याच्यावरचा जो पाला होता तो कटिंग करून ठेवला होता, जो सुकलेला होता. ती घाण साफ केली होती. आणि 4 ते 5 दिवसानंतर आपण हळद काढायला काम सुरू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, इकडे आमच्या गावातला प्रसाद खोदकाम करायला सुरू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हळद दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर 2 शेतामध्ये किती हळद होते तेव्हा नक्की पहा तुम्ही. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर एक शेत आपण खोदून झालेलं आहे. तर मित्रांनो, आपला कॉन्टॅक्ट नंबर इकडे दिलेला आहे. जर तुम्हाला कोणाला जर हळद पावडर हवी असेल, आणि मित्रांनो, हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या आपण घरी हळद पावडर तयार करणार आहोत. कारण आपल्याकडे घरी स्वतः आपण एक पल्वरायझर मशीन घेतलेले आहे, त्याच्या साहाय्याने आपण हळद पावडर घरीच तयार करणार आहोत. त्यामुळे तो मित्रांनो आपण भाग 2 करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे. ही बघा, आपली कुत्रीसुद्धा आपल्यासोबत रानात आलेली आहेत. तर आता वाजल्यात मित्रांनो 1:30 वाजल्यात. तर आता आपण जेवायला जाणार आहोत. तुम्ही बघू शकता, एका शेतामध्ये 5 ते 6 पिशव्या आपल्या झालेल्या आहेत. हे बघा हळद. तरी मित्रांनो, थोडी कमीच हळद झालेली आहे, कारण आपण फर्स्ट टाईम पहिल्यांदाच हळद लागवड केली होती. त्यामुळे आपल्यात काही चुका ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे हळद थोडी कमी प्रमाणात झालेली आहे. तर एक अंदाजे एक 400 ते 500 किलो मित्रांनो हळद होईल असं वाटतं आपल्याला. तर बघूया. तर मित्रांनो, हे कसं आहे, एक 5 किलो हळद निघाली तर त्याच्यावर प्रोसेस करून ते सुकवून त्याची पावडर 1 किलो अशी निघत असते. 1 किलोच्या आसपास किंवा जास्त पण होते. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे काम करतो आहे. आणि बघा मित्रांनो, 5-7 ते 8 पिशव्या आपल्याला भरलेल्या आहेत. आणि ह्या आता आपण घेऊन जाणार आहोत घरी. आता जेवायचा टाईम झाला आहे, तर आता घरी आपण एक पिशवी घेऊन जाऊया. कारण मित्रांनो, इथून आपलं घर एक 5 ते 7 मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे हे नेणं आपल्याला थोडं खूप कठीण काम आहे. त्यामुळे आपण आपल्या स्कूटरच्या साहाय्याने या घरी घेऊन जाणार आहोत. स्कूटरवर 1-1, 2-2 बॅगा टाकून. आणि पूर्णपणे नैसर्गिकरित्या हळद आहे. कारण मित्रांनो, मार्केटमध्ये खूप मोठे मोठे ब्रँड मित्रांनो आलेले आहेत, पण त्या ब्रँडाची क्वालिटी दिसायला मित्रांनो खूप चांगली आहे, पण त्याच्यामुळं काय भेसळ आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं. आपण ती हळद आणतो, घेतो, खातो. पण मित्रांनो, त्या हळदीचा कलर बघा. आपण जी घरी हळद बनवतो त्या हळदीचा कलर बघा तुम्ही. आपण घरी जी हळद बनवतो पूर्णपणे मित्रांनो नैसर्गिकरित्या एकदम ओरिजिनल हळद आपण हे देणार आहोत कस्टमरसाठी. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हे बघा, आता आपण एवढं हे हळद घेऊन आलेलो आहे.
आता हा एवढ्या आपल्याकडे हळद आपल्या 2 शेतामध्ये मिळालं आहे. अजून थोडी बाकी आहे खोदायची. आता जेवून आपण परत जाणार आहोत. तुम्ही बघू शकताय किती प्रमाणात आहे. आणि मित्रांनो, हे बघा, जी राहिली होती ती आपण थोडी हळद घेऊन आलो आहे आणि आता आपण साफसफाई करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे करणार आहोत. आणि थोडेसे थोडेसे जे कंद आहेत ते आपण पुढच्या वर्षी लावण्यासाठी परत त्यात ठेवणार आहोत. आणि आता माती आहे किंवा जे काही खराब हळद आहे ते आपण वेगळी करून वेगवेगळे करत आहोत. शॉर्टिंग करतो आहे आणि परत पोत्यामध्ये भरून ठेवणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो, भाग 2मध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपण ती हळद धुणार कशी आहोत, कशी प्रोसेस करणार. तर नक्की भाग 2 तुम्ही नक्की पहा. आणि जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर आपल्याला नक्की व्हॉट्सअपला मॅसेज करून ठेवा. रेट आणि त्याच्याबद्दल काही डिटेल असेल ते आपण तुम्हाला मॅसेज करून सांगू. कारण मित्रांनो, रेट अजून आपण फायनल केलेलं नाही आहे. तर व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक शेअर करा आणि भाग 2 जरूर पहा.